नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग। तर बऱ्याच जणाला मी 7 जूनला आमरण उपोषणाला बसणार आहे आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा मागण्यासाठी मी उपोषणाला त्या ठिकाणी बसणार आहे। आणि ही बाब आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या चाहते वर्गांना कुठेतरी खटकताना दिसून येत आहे। ही बाब त्यांना पटलेली दिसून येत नाही। तर ते माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर तात्याराव भुजंग या माझ्या फेसबुक इंस्टाग्राम अकाउंटवर मला वाईट कमेंट त्या ठिकाणी करत आहे। अनेक जण मला आई बहिणीवरून, बायकोवरून, परिवारावरून शिवीगाळ करत आहे। तर मी सर्वप्रथम आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या चाहत्या वर्गांना सांगू इच्छितो की मी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर या ठिकाणी करतो की त्यांनी बऱ्यापैकी काही निर्णय त्या ठिकाणी चांगले घेतलेले आहेत। पण आताची परिस्थिती पाहता कुठेतरी नरेंद्र मोदीजी साहेब पंतप्रधान पदाचा जो भार आहे ते भार सांभाळताना कुठेतरी एक कमतरता त्यांच्यामध्ये जाणवताना दिसून येत आहे की आताची भारताची परिस्थिती पाहता बरेच जण म्हणत आहे की अमेरिका आणि इराण यांच्या युद्धामुळे डिझेल पेट्रोलचे भाव, गॅसचे भाव त्या ठिकाणी वाढलेले आहे। तर मी या ठिकाणी त्या भक्तांना व मोदी चाहत्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की ही बाब मी तुमची समजू शकतो, पण अमेरिका आणि इराणचं युद्ध 1 ते 1.5 महिन्यापासून चालू आहे। पण याच्या अगोदरही महागाईचा खूप मोठ्या प्रमाणात भडका उडताना दिसून येत आहे। आता तुम्ही मला सांगा की गोड तेल खाऊ नका, गोड तेल कमी करा। अरे त्या गोड तेलचे भाव इतके वाढलेले आहे की गोड तेल आणायला सुद्धा पैसे काही कामगार वर्गाकडे या ठिकाणी राहिले। आता जे धनाढ्य आहे, ज्यांच्याकडे ऑलरेडी खूप मोठी प्रॉपर्टी आहे, शेतीपोती धनाढ्य लोक आहे, त्या लोकांना आपला घर परिवार चालवताना अडचण त्या ठिकाणी येत नाही। तर ते एक मोदी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याकडे चांगलं म्हणून त्या ठिकाणी बघतात। पण मित्रांनो, आज तुम्ही गोरगरिबाची परिस्थिती पाहता तर आज मोदी साहेबच काय सांगतात, गोडतेल खाऊ नका, तर त्या गोडतेल आणण्यासाठी सुद्धा पैसा आज गोरगरिबाच्या घरात नाही। कारण आपला हा भारत देश 18 पगड जातीचा, गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीयांचा आहे। सर्वच लोक सर्वगुण संपन्न नसल्यामुळे आज गरिबाची परिस्थिती खूप बिकट या ठिकाणी झालेली आहे। कारण शेतकरी बांधवांना तरी एक शेतीच्या माध्यमातून प्लस मायनस का व्हायना, या टायमाला उत्पादन चांगलं होतं, या टायमाला कमी होतं, नुकसान होतं, काही टायमाला थोडेफार प्लस मायनस त्या ठिकाणी होतं। पण आम नागरिक कामगारांचं काय, आता जे नोकरदार वर्ग आहे त्यांचंही त्या ठिकाणी धकून जातं। पण जे हातावरचे लोक आहे, आता सर्वांना शेती पोती नोकरी त्या ठिकाणी नाही, त्या लोकांचा विचार या ठिकाणी केला जात आहे का? आज गॅसचे दर त्या ठिकाणी वाढले, प्रत्येक घराला वीज हे गरजेचं त्या ठिकाणी बनले, मोबाईलचं रिचार्ज त्या ठिकाणी गरजेचं बनलं। तर कुठेतरी महिनाभर काम करून सुद्धा आज कामगाराच्या घरामध्ये पाहिजे तसं खायला त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही। तर मी एक आम नागरिक असल्यामुळे मला या आम नागरिकाच्या भावना या ठिकाणी कळतात। तर या कारणास्तव मी उपोषणाला त्या ठिकाणी बसणार आहे। वीज बिल वाढ, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, खत बिजवाई त्या ठिकाणी लवकर मिळत नाही, मिळालं तर त्याचे भाव या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। आणि हीच बाब लक्षात घेता मी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उपोषणाला त्या ठिकाणी बसणार आहे। आणि मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपल्याला सर्वांना अभिमान आहे। मी नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात नाही, पण कुठेतरी जे आता जे निर्णय आहे हे निर्णय भारताच्या नागरिकांसाठी, गोरगरिबांसाठी एक धोक्याचा घंटा या ठिकाणी बनताना दिसून येत आहे। जर गोरगरिबाला त्या ठिकाणी जर खायला मिळाले, जर त्यांच्या सुख सुविधा त्यांना मिळाल्या नाही, तर ह्या लोकांमध्ये विद्रोहाचा स्फोट त्या ठिकाणी होऊ शकतो। श्रीमंत लोकांची लूटमारी या गरीब लोकांच्या माध्यमातून होऊ शकते। कारण जर ते सुखात त्या ठिकाणी नसले तर श्रीमंतांना सुद्धा सुखी हे गोरगरीब लोक त्या ठिकाणी राहू देणार नाही। त्यामुळे गोरगरीब सुखी समाधानी असले तेव्हा श्रीमंत लोक सुखी समाधानी त्या ठिकाणी राहणार आहे। नाहीतर उद्रेक या ठिकाणी आपल्या भारतात सुद्धा नेपाळ, बांगलादेश सारखा होऊ शकतो। आणि ही बाब आपल्या देशातील
राजकीय पुढाऱ्यांनी शासनाने समजून घ्यावी व कुठेतरी प्रत्येक गोष्टीवर त्या ठिकाणी व्यवस्थितपणे नियोजन करावे। आता जरी आपल्या देशामध्ये भारी एअरपोर्ट भारी मोठमोठाले रस्ते त्या ठिकाणी उरले, पण ज्या लोकांचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी भरत नाही, तर त्या भारी रस्त्यावर हे लोक काय 4 व्हीलर गाड्या त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे? आणि कोणाकडे 4 व्हीलर गाड्या आहे? या 4 व्हीलर गाड्या तुरळक ठराविक लोकांसाठीच त्या उपयोगात त्या ठिकाणी येणार आहे। लोकांना, आम नागरिकांना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काम आहे। त्यांच्या हाताला काम त्या ठिकाणी असलं तेव्हाच ते त्यांचा परिवाराचा उदरनिर्वाह या ठिकाणी करणार आहे। आणि कुठेतरी रोजंदारी, बेरोजगारीचं प्रमाण वाढल्यामुळे, ऑनलाईन सुविधा वाढल्यामुळे मजुरांना हातकाम या ठिकाणी कमी प्रमाणात मिळताना दिसून येत आहे। मशिनरी वाढली, टेक्नॉलॉजी वाढली, त्यामुळे मजुराचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे। तर कुठेतरी शासनाने इतर गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा गोरगरिबावर, आपल्या भारतामध्ये आपले लोक सुख सुविधांना आनंदी कसे जगतील याकडेही लक्ष त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे। आपण जागतिक लेवलवर प्रगती करत असेल, तुम्ही चांगल्या लोकांसंग, चांगल्या देशासंग आपले चांगले संबंध त्या ठिकाणी असेल, पण चांगले जागतिक लेवलवर आपलं नाव कमवण्यापेक्षा आपला भारत, आपलं घर सुद्धा या ठिकाणी सुखी समाधानी झालं पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो। आणि बरेच भक्त मला या ठिकाणी अंधभक्त म्हटलं जाईल, ते मला या ठिकाणी ट्रोल करत आहे, शिव्या देत आहे, तर मी त्यांना सांगू इच्छितो की आपला हा भारत देश महापुरुषांच्या विचारावर चालतो, देवा धर्माच्या विचारावर या ठिकाणी चालतो। तर कुठेतरी आपल्याला, आपल्या भारताला चांगली संस्कृती प्रधान देश म्हणून या ठिकाणी म्हटलं जातं। आणि आज आपण कोणाच्या आईवरून, कोणाच्या बहिणीवरून, कोणाच्या बायकोवरून जर खालच्या स्तराची शिव्यागाळ या ठिकाणी करत असेल, कमेंट या ठिकाणी करत असेल, तर तुमची लायकी, तुमचे संस्कार काय आहे हे तुमच्या या कमेंटच्या माध्यमातून दिसून येते। तर मी कळत न कळत एखादा चुकीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला असेल उपोषण करण्याचा, पण आपल्या भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि याच लोकशाहीच्या माध्यमातून मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा मागण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे। तर तुम्हाला जरी पटत नसेल तर मला प्रयत्न करायला काय अडचण आहे? प्रत्येक नागरिकाला आपले हक्क, आपली बाजू मांडण्याचा अधिकार या संविधानाने दिलेला आहे, त्यामुळे मी माझा हक्क या संविधानाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे। तर तुम्ही खालच्या थराचे शिवेगाळ न करता आपण आपलं म्हणणंही मला त्या ठिकाणी सांगू शकता, पण चांगल्या पद्धतीने बोला। तुम्हालाही माय आहे, तुम्हालाही बहीण आहे, तुम्हालाही बायको आहे, आणि आपला हा देश एक महिला संस्कृती प्रधान देश आहे। आपल्या भारतामध्ये महिलांचा आदर त्या ठिकाणी केला जातो। आणि आज तुमच्या या खालच्या थराच्या बोलण्यामुळे कुठेतरी आपल्या भारताची संस्कृती ही गलिच्छ होताना या ठिकाणी दिसून येते। त्यामुळे बोलताना, कमेंट करताना थोडं विचारपूर्वक करा, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाही, तर यांनी जे आता जे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहे, लोकांवर जी उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली आहे, महागाईची वेळ या ठिकाणी आलेली आहे, या विचारावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा मागण्याचा मी या उपोषणाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे। तर मी काही शिव्यागाळ देऊन किंवा आरेकारेची भाषा करून मी त्या ठिकाणी कोणताही निर्णय घेत नाही, तर मी एक संविधानाच्या माध्यमातून माझा हा प्रयत्न या ठिकाणी आहे। तर माझं एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।